हाय फ्रेंड्स, आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनची जर्नीमध्ये आलो आहोत. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन फॉलो करत असताना कुठलंही टेक्निक आपण करत असतो आणि बिगिनर्स असणार तर त्यांना कळतच नाही की कुठली टेक्निक करायला पाहिजे किंवा कुठली टेक्निक केल्याने आपल्याला रिझल्ट येईल, असं ते करून ते लॉ ऑफ अट्रॅक्शन फॉलो करत असतात. आणि काहींना असं वाटते की लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करते किंवा नाही करत. तर ते काय होत असतं की लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या प्रवासामध्ये जेव्हा आपण आलेलो असतो तर काय होतं की कुठलीही टेक्निक जेव्हा तुम्ही करताय, जसं की मेडिटेशन आहे समजा, किंवा जे सेल्फ लव आहे, तर प्रत्येक एक टेक्निक बघायला गेलं तर ते काय करत असतात की सगळ्या टेक्निक एकत्र आणतात ना, त्या करायला बघत असतात. तर त्यांच्यावर काय होत असते की त्या टेक्निकचा भार जो आहे तो लादल्या जाते, स्वतःच लादून घेत असतात. आणि ते केल्यामुळे काय होत असतं की त्यांना रेजिस्टन्स येत असते की हे करत आहोत तरी आलं नाही, ते करत आहोत तरी आलं नाही, कॉन्ट्रास्ट येत असतात. तर अशा वेळेस काय करतात, 2 दिवस ही टेक्निक करतात सोडून देतात, 3 दिवस ते टेक्निक करतात सोडून देतात. अशाने कन्सिस्टन्सी राहत नाही. तर आपण कन्सिस्टन्सीवरच आज आपण इथे चर्चा करणार आहोत. लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये आल्यानंतर कन्सिस्टन्सीला मेंटेन कसं करता येईल, आपण कन्सिस्टन्सीला कसं मेंटेन ठेवू शकतो, हेच आपण आज इथे, आजचा टॉपिक हाच आहे की आपण कन्सिस्टन्सीला कसे मेंटेन ठेवता येईल. की आपण रेग्युलर कुठलीही टेक्निक करत असणार तर जरी एकच तुम्ही मेडिटेशन जरी करत असणार आणि रेग्युलर प्रमाणात जर ते राहिलं तर त्याचे नक्कीच फायदे होत असतात. पण काय करत असतात, 1 दिवस करतात, 2 दिवस सोडून देतात, 3 दिवस करतात, दुसरं टेक्निक पकडतात, त्याच्यानं कुठल्याही लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये रिझल्ट येत नाही. आणि तुम्ही शोधत असता की कुठली टेक्निक केल्याने हे होणार की ते होणार. तर तसं करून चालणार नाही की कुठलंही एक टेक्निक पकडणार आणि त्याला कन्सिस्टन्सीला फॉलो करत जाणार, म्हणजे रेग्युलर करत गेलं की त्याचे फायदे होत जातात. तर लाईफला चेंज करायचं आहे म्हणून आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या जर्नीमध्ये आलेलो असतो. ओके, लाईफ चेंज करण्यासाठी लॉ ऑफ अट्रॅक्शनचे कोर्सेस विकत घेतलेले असतात. कुठल्या तरी कोचेसला पकडतात आणि त्यांच्यासोबत कन्सिस्टन्सी राहायला पाहिजे म्हणून ते रेग्युलर करत असतात. तर महत्त्वाचं काय आहे इथे की तुम्ही कुठल्या कोचेसला घेऊन चला की कोचेसही घेतात तरी असं करतात की ह्या कोचेसला पकडणार, मग त्या कोचेसला पकडणार, त्याच्यामध्ये कन्फ्युजन येते आणि ते कुठलंही तुमचे मॅनिफेस्टेशन होत नाही. तर तुम्ही कुठल्याही कोचेसला पकडला आहात तर एकच कोचेसला पकडून चालायचं आहे, जेणेकरून आपल्याला त्या लॉ ऑफ अट्रॅक्शनचा परिपूर्णपणे फायदा घेता येईल. तर लॉ ऑफ अट्रॅक्शनचे कोर्सेस घेत असतात कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवायला. काही जण स्वतःला प्रॉमिस करत असतात, काही जण युनिवर्सला सांगतात की मी 30 दिवसाचा चॅलेंज घेते किंवा मी ग्रॅटिट्यूड करेल आणि मी 30 दिवसाचे चॅलेंज हे कंप्लीट करून दाखवणार, असं स्वतःसोबत चॅलेंज घेतात, युनिवर्ससोबत घेतात किंवा कन्सिस्टन्सी मेंटेन करायसाठी त्यांनी प्रयत्न करत असतात. तर कोणी काय करतात, मेडिटेशन करतात, कोणी ग्रॅटिट्यूड वॉक करतात, कोणी सेल्फ लव करतात. प्रत्येक जण वेगवेगळ्या टेक्निक करत असतात आणि कित्येक साऱ्या टेक्निक एकत्र आणून त्यांनी करायचा प्रयत्न करत असतात. पण एक ना धड भाराभार चिंध्या झालेल्या असतात. कारण तुम्ही एक किंवा 2 टेक्निक घेऊन जर चाललं आणि त्याला रेग्युलर करत गेलं तर त्याच्याने फायदा होणार. पण तुम्ही सर्व टेक्निक जर एकत्र आणून जर ते करत गेले तर तुमच्यावर काय होईल, भार पडेल आणि तुम्ही टेन्शनमध्ये येऊन जाणार की मी हे करू की ते करू, आणि तुम्हाला काहीच क्लिअरिटी होणार नाहीत. आणि तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं ध्येय कुठलं आहे, तुमचं मॅनिफेस्टेशन कुठलं आहे हे क्लिअर होत नाही. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, कुठलीही 1 किंवा 2 गोष्ट घेऊनच नवीन असलो लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये तर आपल्याला 1 किंवा 2च गोष्टी घेऊन आपल्याला कन्सिस्टन्सी फॉलो करायचं आहे. ओके, तर कोणी काय करत असं सेल्फ लव करेल किंवा मेडिटेशन करेल किंवा कुठलीही टेक्निक करत असेल असं म्हणून चॅलेंज घेत असतात. त्यानंतर तुम्ही 2 दिवस फॉलो करता, सोडून देता. त्यानंतर काय होतं, कन्सिस्टन्सी मेंटेन होत नाही आणि कन्सिस्टन्सीला ब्रेक करत असतं. काही दिवस चांगल्या रीतीने करता, मग काय होतं, तुम्हाला माझं मॅनिफेस्टेशन तर 15 दिवस करून मी हे टेक्निक 15 दिवस केली आणि मॅनिफेस्टेशन हे झालंच नाही म्हणून ते पुन्हा तिथे ब्रेक करून घेतात. तर अशाने होणार का, नाही. तर आपल्याला जोपर्यंत आपलं परिपूर्ण ध्येय हे क्लिअर दिसत नाही तोपर्यंत आपल्याला ते
कन्सिस्टन्सी ठेवायचं आहे. जरी तुम्ही मेडिटेशन जरी करत असाल एकच टेक्निक घेऊन, तर लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये सर्वात महत्त्वाचा पाया म्हणजे मेडिटेशन आहे. तुम्ही मेडिटेशन करत गेले आणि ह्या युनिवर्स सोबत, सुप्रीम पॉवर सोबत कनेक्ट झाले, तर तुम्हाला काय होईल की ध्येय तुमचं समोर होणार, समोर दिसणार आणि तुम्हाला काय मॅनिफेस्ट करायचं आहे क्लिअर कट समजते. आणि काय होत असतं, थोडे दिवस चांगले चालू असलं की काही ना काही युनिवर्स तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट्स देत असते, तुमची परीक्षा घेत असते की हा किती प्रमाणात लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या याच्यामध्ये राहू शकतो. हे आपल्याला टेस्ट करत असतात युनिवर्स. तर आपल्याला ते कॉन्ट्रॅक्ट्स दूर करून आपल्याला काही झालं तरी आपल्याला हे असंच म्हणायचं आहे की युनिवर्स मला हे करायचं आहे आणि मी करणार. भलेही हे कॉन्ट्रॅक्ट्स आले असतील तरी मी याला नमणार नाही किंवा मी माझ्या मॅनिफेस्टेशन मधून मागे फिरून बघणार नाही. तर मला परिपूर्णरित्या ह्या लॉ ऑफ अट्रॅक्शनचा फायदा घ्यायचा आहे आणि मला तुम्ही गाईड करा, मला प्रोटेक्ट करा, मला सांगा आणि मला योग्य ते मार्ग दाखवा. मी हे करायला तयार आहे आणि मी ते करणारच. जेव्हा तुम्ही असं बोलणार युनिवर्स सोबत, तर तुमचं कॉन्ट्रॅस्ट निघून जाणार. कारण तुम्ही निगेटिव्हिटीला ब्रेक करून पॉझिटिव्हिटीकडे वळत आहात. तर थोडं ना थोडं कॉन्ट्रास्ट येते. तर त्या कॉन्ट्रास्टला बाहेर करून आपल्याला कन्सिस्टन्सी मेंटेन करायची असते. आपला माइंडसेट चेंज होते. माइंडसेट चेंज जेव्हा होतो तेव्हा कॉन्ट्रास्ट हे येतच असतात. आणि नंतर तुम्ही असं विचार करता की कोणतीही टेक्निक दुसऱ्यांची लाईफ चेंज करत आहे तर मी करून बघणार नाही. त्यांनी त्या एक पर्टिक्युलर त्यांनी टेक्निक घेतली आणि त्याला पकडून परिपूर्णरित्या कन्सिस्टन्सी मेंटेन केले, फॉलो केलं, तेव्हा त्याच्यासाठी ती काम करत आहे. पण तुमच्यासाठी काय काम करत, कुठली टेक्निक काम करत आहे, तुम्हाला कशाने हॅपी वाटत आहे हे करणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. कोणीतरी दुसरं करत आहे म्हणून तुम्ही जर करायला गेलं तर तुमचे व्हायब्रेशन त्याला मॅच होत आहेत की नाही होत आहे हे तुम्हालाच बघायचं आहे. ओके. त्यानंतर 2-3 दिवस पुन्हा करा. कॉन्ट्रास्ट असेल तर तुम्ही पुन्हा सोडून द्याल. तर असं करून चालणार नाही. तर तुम्हाला कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही ओळखा की तुम्हाला सेल्फ लवनी छान वाटते, मेडिटेशननी छान वाटते की ग्रॅटिट्यूड वॉक केल्याने छान वाटते, तुम्हाला हॅप्पी कशात वाटते हे बघा. ज्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट जास्त वाटत आहे, ज्यामध्ये तुम्हाला जास्त आनंद वाटत आहे, त्या 2 गोष्टी पकडायच्या. दोन किंवा एकच गोष्ट पकडायची आणि त्याला घेऊन चालायचं. त्यानुसार कन्सिस्टन्सी मेंटेन झाली की त्यानंतर मग हळूहळू तुम्ही एक टेक्निक याच्यामध्ये ॲड करू शकता. एक टेक्निक म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही 4 टेक्निकपर्यंत जाऊ शकता. म्हणजे त्या कोणत्या? एक तर सेल्फ लव, पहिली गोष्ट आहे मेडिटेशन, सेल्फ लव, ग्रॅटिट्यूड वॉक आणि तुम्हाला मग वॉटर अफर्मेशन करू शकता, स्क्रिप्टिंग करू शकता. यामध्ये कोणती तरी एक गोष्ट ॲड करायची जेणेकरून 4 गोष्टी. रिडिंगसुद्धा असू शकतं. कोणाला वाचन केल्याने खूप छान वाटतं तर त्याने रिडिंग करायचं. तर अशा 4 गोष्टी पकडून ते नंतर जेव्हा तुम्ही एक गोष्टीला पकडून कन्सिस्टन्सीमध्ये राहाल तर त्यानंतर तुम्हाला हे करायचं आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला कन्सिस्टन्स राहायचं आहे. सेल्फ लव पकडायचं आणि युनिवर्सला म्हणायचं थँक्यू. स्वतःला मिररमध्ये बघायचं, थँक्यू माझ्या ह्या सुंदर शरीरासाठी, थँक्यू. पहिले अप्रिशिएट करायचं. तिचं जे काही नेक्स्ट आहे त्याला ॲक्सेप्ट करायचं आणि म्हणायचं युनिवर्सचा सर्वात प्रेमळ बच्चा मी आहे, मी खूप भाग्यशाली आहे, माझं भाग्य उदय झालं आहे. असं कुठलं तरी एक वाक्य पकडायचं आणि आपले स्वतःची काही अफर्मेशन जरी असली तरी मिररमध्ये जाऊन बघायचं आणि एकच टेक्निक पकडायची. आणि काय होत असतं की जेव्हा तुम्ही दुसरी टेक्निक करत असता तर त्यामध्ये कॉन्ट्रास्ट येण्याचं खूप जास्त प्रमाणात हे असतं की आपल्याला ही टेक्निक करायची आहे तर कशी करणार, कुठून करणार, काय होईल, कसं मॅनिफेस्ट होणार. त्याच्यापेक्षा तुम्हाला जे आवडते त्यामध्ये जास्तीत जास्त तुम्ही राहण्याचा प्रयत्न करा आणि त्या गोष्टीला आणि टाईम लिमिटमध्ये काही बांधून ठेवायचं नाही आहे. तर जेव्हा कधी टाईम मिळणार तर ते टेक्निक तुम्ही करून ठेवत चला. त्याला कन्सिस्टन्सीने 30 दिवस रिपीट करा. 30 दिवसानंतर तुमच्या लाईफमध्ये स्वतः चेंजेस दिसायला चालू होणार. आणि तुम्हाला अगोदर निगेटिव्ह वाटत असणार तर खूप जास्त निगेटिव्ह विचार येत असतील तर तुम्ही त्या असं अफर्मेशनसुद्धा देऊ शकता. हॅपी पॉझिटिव्ह असं दिवसभर जरी म्हणत राहिले तर निगेटिव्हिटीला ब्रेक होते. आणि निगेटिव्हिटी जास्तच वाटत असेल तर एका पेपरवर लिहून ते फाडून टाकायचं आहे किंवा जाळून पाण्यामध्ये वाहून द्यायचं आहे जेणेकरून ते निगेटिव्हिटी रिलीज होणार.
त्यानंतर काय करायचं आहे, आपण जेव्हा मेडिटेशन करतो पण काही लोकांना ते कंट्रोल होत नाही, विचार हे येतच असतात. तर मग अशा वेळेस काय करतात, 4-5 दिवस करतात आणि त्याला पुन्हा ब्रेक करत असतात आणि सोडून देतात मेडिटेशन करत असताना. तर असं करून चालणार नाही. तर 4-5 दिवस मेडिटेशन जरी केलं, विचार जरी आले असणार तरी मेडिटेशन करून काय फायदा होतो असं वाटत असणार तर तसं करायचं नाही आहे. मेडिटेशन करून नक्कीच आपलं ध्येयाचं स्पष्टपणे आपल्याला दिसत असतं, की आपल्याला क्लिअरिटी येत असते की आपल्याला करायचं काय आहे. त्यासाठी मेडिटेशन करणे खूप महत्त्वाचं आहे. विचार येत असेल तर येऊ द्या, कारण आपल्या त्या विचारावर रिॲक्ट करणं आपलं काम नाही आहे. आपल्या माइंडला कमांड द्यायची मेडिटेशनला बसण्या अगोदर की माझं काम नाही आहे ह्या विचारावर फोकस करणं, आपल्या ह्या विचारांना बघणं, हे आपलं काम नाही आहे. आपलं काम आहे फक्त आणि फक्त आपल्या ब्रीदिंगवर फोकस करणं. आपलं ब्रीदिंग हे खालीपासून आपलं मूलाधार चक्रापासून घेत आणायचं आणि सहस्रारवरती नेऊन सोडून द्यायचं. फक्त ब्रीदिंगवर आणि होल्ड करायचं. श्वास घेतला, होल्ड केला, रिलीज, याच्यावर फोकस करायचं. हळूहळू हळूहळू जसं तुम्ही मेडिटेशन करत जाल, पहिल्या दिवशी 2च मिनटं करायचं, तिसऱ्या दिवशी 3 मिनटं, चौथ्या दिवशी 4 मिनटं, असं करत 5 मिनटापर्यंत न्यायचं. जेव्हा तुम्ही 5 मिनटापर्यंत तुम्हाला शांत वाटत जाते तर त्यावेळेस काय होत जातं की जेव्हा शांत वाटते तेव्हा शांत वाटल्यानंतर आपल्याला मेडिटेशन करताना जे विचार येतात त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आहे. आणि दुर्लक्ष जसं झालं, दुर्लक्ष केलं की आपल्या ब्रीदिंगवर फोकस करायचा आहे. ब्रीदिंगवर फोकस झाला तर आपल्याला हळूहळू हळूहळू तशी सवय होत जाते. आणि मेडिटेशन हा रेग्युलर, कारण हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा पाया आहे. तर खूप जास्त प्रमाणात कुठलंही कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं नाही. एक टेक्निक पकडायची आणि चालायचं. 2 मिनिटापासून चालू करून 5 मिनिटापर्यंत न्यायचं आणि हळूहळू हळूहळू वाढवत ते 10पर्यंत न्या. हळूहळू 10 मिनिटापर्यंत नेत चला. तुमच्या अंदरून शांती वाटायला चालू होणार. तुम्हाला जे विचार येत आहे ते कुठेतरी थांबलेले असतात. डायरेक्ट नाही का मेडिटेशनला बसल्यानंतर एकच कमांड द्यायचं, माझं काम नाही आहे ह्या विचारांवर रिॲक्ट करणं, माझं काम फक्त आहे शांतीने बसणं. फक्त आपण डोळे मिटून शांतीने बसण्यासाठी बसायचं. असं करत करत